हॅलो, नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या जयश्री सुरोशे डेली व्लॉगमध्ये. आज ना मला थोडं मनातलं सांगायचं आहे. बऱ्याच जणी मला बोलतात की अगं तुझे यूट्यूब व्हिडिओला आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ येत असतात, म्हणजे तुला तर आता पैसे मिळत असतील ना. तू तर रोज व्हिडिओ टाकतेस, खूप छान चालत आहे तुझं. तुला तर वेळ मिळत नाही आता आमच्यासोबत बोलायला. हे ऐकायला खूप म्हणजे मला खूप छान वाटतं. पण खरं सांगायचं तर यूट्यूबवर पैसे मिळतात हे मी सुद्धा ऐकलं आहे, पण मला सध्या मिळत नाही. आणि हो, मी खरं सांगत आहे, हे इतक्या लवकर नाही मिळत. त्यामागे खूप मेहनत असते, रोज विचार करावा लागतो. आज काय बनवू, काय शूट करू, एडिटिंग, अपलोड हे सगळं करताना किती वेळ लागतो हे मला माहीत आहे. किती मेहनत लागते हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. बाहेरच्या लोकांना काय दिसतं, फक्त व्हिडिओ आणि पैसा. त्यामागची मेहनत कोणालाच दिसत नाही. आणि खरं सांगू काय, आपण लोकांची विचारधारा बदलू शकत नाही. आणि आता सुरुवात केली आहे तर थांबू पण शकत नाही. कारण आज आपण मेहनत केली तर उद्या त्याचं फळ नक्की मिळणार आहे. म्हणून मी ठरवलं आहे, लोक काही बोलू दे, मी हे काम करत राहणार. कारण ह्यासाठी मला घराबाहेर पडावं लागत नाही. मी घरी बसून माझं घर सांभाळून हे काम करत आहे. म्हणून मी रोज प्रयत्न करणार आहे. चला तर आजचा दिवस कसा गेला मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सकाळीची सुरुवात मी नेहमी तुळशीला पाणी घालून आणि देवाची पूजा करून करत असते. कधी कधी होतो मला वेळ, कारण कधी कधी कुणाला वेळाने सुद्धा जायचं असते, कधी सुट्टी असतं, म्हणून त्या दिवशी थोडं वेळानेच असतं आणि आरामशीरच मी म्हणजे करत असते. आणि आज म्हणजे भाजीला काहीच नव्हतं, मग भाजी काय बनवू असा विचार चालू होता. तर मी अहोंना पण सांगितलं की आज स्वयंपाकाला काय बनवू. तर मी ठरवलं जाऊ दे, ते भाजीला गेले, मग मी ठरवलं की पाटोडी बनवते. आणि हे तेवढ्यात हे सुद्धा आले आणि त्यांनी मला अशी म्हणजे भेंडी आणून दिली, भेंडीची भाजी आणून दिली होती. आणि ते मला आता बोलले, पण मी त्यांना म्हटलं की आता भेंडी बनवू नाही शकत, कारण की भेंडी धुवायला, पुसायला आणि चिरायला खूप वेळ लागणार आहे. तो खूप वेळ जातो माझा, आधीच मला उशीर झालेला आहे. म्हणून मी भेंडी बनवणार नाही आहे, मी पाटवडीची भाजी बनवणार आहे. तुम्हाला चालणार आहे का? तर ते बोलले हो ठीक आहे. आणि मी लगेच भेंडी बाजूला ठेवून लगेच मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मला पाटवडी बनवायची होती. त्यासाठी मला मसाला आधी भाजून घ्यायचा होता. त्यासाठी मी कांदे घेतले आणि कांदे म्हणजे कट वगैरे करून घेतले आणि ते गॅसवर भाजायला ठेवले. त्यानंतर मग मी म्हणजे मसाल्यामध्ये मी कांदा खोबरं सहसा वापरत नाही, पण कधी कधी वापरते. आज मी कांदा खोबरं लसूण अद्रक आणि जिरं वगैरे थोडंसं संबार वगैरे घालून असं वाटण करून घेतले. त्यासाठी मी कांदा आधी गॅसवर असं भाजून घेते. कधी कधी मी कढईमध्ये पण चिरून असं ते पण वाटत असते, पण आता सध्या मी 1-2 दिवस झाले मसाल्यामध्ये अशा प्रकार वापरत आहे, कांदा वगैरे भाजून घ्यायचा. तर तो मी भाजून घेतला आणि नंतर मग मी जे पाटोडी बनवायची असते आपल्याला बेसनाची, त्याच्यासाठी मी हिरवी मिरची लसूण चिरून कढीपत्ता असं हे बाकी सगळी तयारी करून ठेवली. आणि नंतर मला ते फोडणी घालायचं होतं आणि त्यासाठी मग मी आता सगळं करून तयारी म्हणजे व्यवस्थित सगळं करून ठेवते. मसाल्यामध्ये थोडासा आपल्याला मसाला असा जाणवला नाही पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी मी टमाटर पण घालत असते. तुम्ही कधी कधी काजूसुद्धा घालू शकता, किंवा म्हणजे मग तुम्ही ते असते ना आपल्याला खसखस जे म्हणतात, तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही, ते पण टाकू शकता. ते टाकलं की आपल्याला मसाल्याचा असा त्रास होत नाही. मग मी गॅसवर थोडं म्हणजे एक पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये तेल गरम केलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी असं घालून घ्यायचं. जिरं मोहरी तडतडली, छान त्याला तडतडू द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग मी हिरवी मिरची आणि लसूण घातला आणि ते छान असं परतलं की थोडा गोडनिंबाचा पाला वगैरे असला तुम्ही टाकू शकता किंवा स्किप पण करू शकता. माझ्याजवळ होता म्हणून मी घातला. आणि थोडीशी अशी हळद घालून घ्यायची. हळदीनं कसा म्हणजे पाटोळीला असा रंग छान येतो ना, म्हणून ते घालायचं. मी माझ्या हे आज आईच्या पद्धतीने बनवते. माझी आई अशीच बनवत होती आणि मी नेहमीपासून मग लग्न झालं तेव्हापासून अशीच बनवते. मग मी त्यामध्ये थोडा माझ्या अंदाजानुसार पाणी घातलं आणि ते पाणी उकळल्यानंतर जेवढं आपलं पाणी घेतलं ना त्याच अंदाजानुसार मी बेसन घालत असते, कारण मला याची सवय झालेली आहे, म्हणून मी माझ्या अंदाजानुसार घालते. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणीला 1 ग्लास बेसन असं घालू शकता. त्याप्रमाणे बरोबर पाटोळी अशी व्यवस्थित होऊन जाते. आणि त्याला असं पाण्यात टाकलं की असं छान म्हणजे आंधण येऊन असं छान शिजवू द्यायचं. शिजल्यानंतर असं हे घट्टसर असं
म्हणजे आपला बेसनाचा गोळा तयार होतो. तो गोळा असा तयार झाला की 5 मिनटं त्याला असं छान असं झाकून ठेवायचं आणि तो असा मऊसूत होतो आणि म्हणजे तो असा व्यवस्थित भाजला गेला की तो म्हणजे आपल्याला असा कच्चा जाणवत नाही किंवा त्याला बेसनाचा असा वाससुद्धा येत नाही. म्हणून त्याला छान असं झाकून ठेवायचं आणि 5 मिनटंसुद्धा नाही, 2 मिनटं असं वाफ येऊ द्यायची. त्यानंतर मग तुम्हाला जशी म्हणजे आपण वडी थापतो ना त्याप्रकारे वडी थापून घ्यायची. मी अशी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये असं बेसन ओतून घेतलं. माझ्याकडे मोठी प्लेट नव्हती म्हणून मी 2 प्लेटमध्ये असं भाग करून घेतला आणि तो असा छान असा पसरवून घेतला. पसरवल्यानंतर थंड झालं की ते असं छान पसरून घ्यायचं. तुम्ही हाताने करू शकता, तो गरम असतो ना, गरममध्ये कसं छान होऊन जाते. म्हणून गरममध्येच मी वाटी घेतली, वाटीला थोडंसं तेल लावलं आणि वाटीने ते छान परतवून घ्यायला लागले. तर तुम्हाला हाताने तुम्हाला जर चटके सहन होत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, पण मी नेहमी अशीच करते. आणि छान थंड झालं की लगेच पाटोडी तयार होऊन जाते. त्यासोबतच मग मी ते बाजूला ठेवून दिले, पाटोडी वगैरे केली, बाजूला ठेवून दिली आणि लगेच मग मी मसाल्याच्या तयारीला लागले. मसाला त्याचा छान असा करून घेतला, जसा आपण आपल्या मसाल्याचं पाणी वगैरे करतो, भाजी नॉनव्हेजची वगैरे त्याप्रकारे मसाला करून घ्यायचा. छान फोडणी वगैरे देऊन ते करून घेतला आणि त्यासोबतच मी पोळ्या वगैरे पण करून घेतल्या आणि थोडा म्हणजे मसाल्यासोबत रस्स्यासोबत थोडासा भात लागतो, भात पण करून घेतला. आणि माझ्या घरच्या लोकांना सगळ्यांना भूक लागली होती, कारण सुट्ट्या आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहे शाळेला, तर स्वयंपाक नाश्ता हे सगळं तर उशीरच होऊन जाते. म्हणून मी सगळं हे करून घेतलं. त्यानंतर माझे छोटे मोठे कामं होते. 2 दिवसापासून मी मशीन लावलेली नव्हती, कारण लिक्विड संपलेलं होतं घरी, म्हणून ते पण लिक्विड वगैरे टाकून मी मशीनमध्ये लावून घेतलं. छोटे मोठे कामं करून घेतले, गॅस किचन वगैरे आवरून घेतला आणि सगळ्यांनी आम्ही जेवून घेतलं. आणि तुम्हाला कसा जर पाटोडीची रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा आणि नक्की विचारा. आणि हो, अशा प्रकारे मी करत असते पाटोडी. हे बघा तुम्हाला दिसतच असतील. तर ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या भागात कशी करता, आमच्या विदर्भ भागात आम्ही अशी करत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू, बाय.